हे प्रभू गजानना, माझी विनंती कधी ऐकणार रे? माझ्या पदरात कधी आई होण्याचं सुख देणार? गणेशा, माझ्या भक्तीत काय उणीव आहे ते सांगा. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही भक्तिभावाने तुमची स्थापना करतो. 10 दिवस तुमची पूजा करतो. माझ्याकडून कधी काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर प्रभू. पण परमेश्वरा, तू तुझ्या या भक्तांची विनंती कधी ऐकणार? गणेशाच्या मूर्तीसमोर आपले दुःख व्यक्त करताना सुनीताचे डोळे भरून आले. एका इलेक्ट्रॉनिक दुकानात सेल्समन असलेले सुनीताचे पती योगेश हे देखील आपल्या पत्नीप्रमाणे श्री गणेशाचे परम भक्त होते. योगेश म्हणाला, सुनीता, तुझी आपल्या गणेशावर श्रद्धा आहे. योग्य वेळ आल्यावर आपल्यालाही आनंद मिळेल. मलाही वाटतं की या घरात छोटा बाळ यावा, ज्याच्या हसण्याने हे घर उजळून निघेल. पण सर्व काही त्या लंबोदरावर अवलंबून आहे. अहो ऐका ना, आज मी नवस केला आहे की जेव्हा आपल्याला मूल होईल तेव्हा आपण सिद्धिविनायक मंदिरात जाऊ. सुनीता पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाले, ठीक आहे, नक्की जाऊ. पहिले चांगली बातमी तर येऊ दे. योगेशनेही पत्नीचे म्हणणे मान्य केले. काही काळ लोटला आणि गणेशजींनी आपल्या भक्तांचे ऐकले आणि सुनीता योगेशच्या पोटी एक सुदृढ मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव विधा ठेवले. पती पत्नी दोघेही आपल्या मुलीमध्ये व्यस्त झाले. कधी ते आपल्या मुलीचे फोटो काढायचे तर कधी तिच्यासाठी खेळणी आणायचे. मुलगी जेव्हा गुडघ्यावर चालायला शिकली तेव्हा पती पत्नीच्या आनंदाला सीमा राहिली नाही. असाच वेळ निघून गेला आणि त्यांच्या मुलीचा वाढदिवस येणार होता. त्यामुळे योगेशने 2 दिवसांची सुट्टी घेतली. सुनीताने मुलगी विधासाठी नवीन कपडे आणि चांदीची चाळ खरेदी केली. जवळच्या मुलांना बोलवून मुलीच्या पहिल्या वाढदिवसाची पूर्ण तयारी केली होती. मुलगी विधाच्या वाढदिवसाच्या 2 दिवस आधी विधा काहीशी शांत झाली. आई वडिलांनी ताबडतोब विधाला दवाखान्यात नेले, पण ती पूर्णपणे बरी असल्याने काय झाले हे डॉक्टरांना समजू शकले नाही. ना ताप होता, ना पोटदुखी, ना इतर कोणताही त्रास. सुनीताची रडून रडून थोडी प्रकृती खराब झाली होती. पुन्हा तिला आपल्या गणपतीची आठवण झाली. गणेशजीही भक्त सुनीताकडे बघत होते. सुनीताने पुन्हा एकदा त्यांच्याकडे विनंती केली आणि गणेशजी तिला काहीतरी बोलत आहे असे वाटत होते. गणपतीचे मोठे डोळे काहीतरी आठवण करून देत आहेत असे सुनीताला वाटले. टक लावून पाहणाऱ्या सुनीताला तिचा नवस आठवला. ती आपल्या सिद्धिविनायकापुढे नतमस्तक होऊन म्हणाली, गजानना, माझ्याकडून चूक झाली. मला क्षमा करा. मी केलेला नवस आजच पूर्ण करीन. सुनीताने योगेशला नवसाची आठवण करून दिली आणि दोघेही विधासोबत लगेच सिद्धिविनायकाकडे निघाले. संध्याकाळच्या आरतीच्या वेळी दोघेही तिथे पोहोचले. तेव्हा लोक पूर्ण भक्तिभावाने गणेशाची आरती करत होते. सुनीता आणि योगेशही हात जोडून पूर्ण भक्तिभावाने श्री गणेशासमोर उभे होते. तेव्हा त्यांची मुलगी विधाही टाळ्या वाजवत हसत असल्याचे त्यांनी पाहिले. विधाला हसताना पाहून योगेशचे डोळे विस्फारले आणि सुनीता रडू लागली. ती तिच्या गणेशजी, भालचंद्र, एकदंत यांचे मनापासून आभार मानू लागली. मंदिरातून बाहेर पडताना योगेशने सुनीताला आपल्याकडून चूक झाल्याचे सांगितले. पण गणपती बाप्पाने आपल्याला माफ केले. उद्या आपण आपल्या मुलीचा वाढदिवस इथेच साजरा करूया. दुसऱ्या दिवशी विधा पूर्णपणे बरी झाली होती. योगेशने आपल्या क्षमतेनुसार मंदिरातील गणपतीच्या चरणी नैवेद्य ठेवला आणि पुन्हा एकदा आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. पती पत्नीने गरिबांना जेवण दिले आणि मुलांना पुस्तकही दिले. विधाचा वाढदिवस अतिशय सुंदर पद्धतीने साजरा झाला. श्री गणेशजींनीही हसून सर्व भक्तांना आशीर्वाद दिला. सगळ्यांनी मोठ्याने गणपती बाप्पा मोरया असे म्हटले. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.